Today's subject teaching topic is physiological system of insect body, that is anatomy of digestive system in lecture number 15. ताच्या तासेला आपण एंटोमॉलॉजीमध्ये कीटकशास्त्रामधील फिजिओलॉजिकल सिस्टीम ऑफ इन्सेक्ट बॉडी या संदर्भात काही जे कॅरेक्टर्स आहेत ते बघणार आहोत. त्याचबरोबर ॲनाटॉमी ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम, जी काही इन्सेक्टची पचनसंस्था जी आहे डायजेस्टिव्ह सिस्टम, तर त्या संदर्भात आपण त्याची डायजेस्टिव्ह सिस्टमची शरीररचना जी आहे ॲनाटॉमी, याचा आज आपण या तासिकेला अभ्यास करणार आहोत. Physiological system of insect body. First topic is insects are quite indifferent in overall design, internally and externally. जर इन्सेक्ट जर बघितला, प्रामुख्याने कीटक जर बघितला, तर कीटकचं जे शरीररचना जी आहे त्याची शरीरावरची डिझाईन आहे इंटरनली म्हणजे आतील भाग आणि एक्सटर्नली बाहेरील भाग हा जो आहे तो वेगवेगळा आहे. बाहेरील भागामध्ये पंख, पायांच्या जोड्या, अँटिना हे बघायला भेटतात आपल्याला. त्याचबरोबर हेड, थॉरॅक्स, ॲबडॉमेन हे 3 खंड पाहायला भेटतात. आणि इंटरनली पार्टमध्ये आतील भागामध्ये जे काही सर्क्युलेटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, त्याचबरोबर हे प्रामुख्याने बघितलं नर्वस सिस्टम, हे ज्या सिस्टम्स आहेत या संपूर्णपणे आतील भागामध्ये आहेत. तर त्यामधील डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहे त्याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. द इन्सेक्ट इज मेड अप ऑफ 3 मेन बॉडी रिजन्स, दॅट इज टॅगमाटा, द हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमेन. हेड म्हणजे डोक्याचा भाग, थोरॅक्स म्हणजे छातीचा भाग अँड ॲबडॉमेन म्हणजे शेपटीकडला भाग. तर इन्सेक्टची बॉडी जी आहे 3 खंडामध्ये विभागलेली, त्याला रिजन असं म्हणतात किंवा टॅगमाटा असं म्हटलं जातं. आणि ते 3 खंड प्रामुख्याने हेड, थोरॅक्स आणि ॲबडॉमेन असे आहेत. देन द हेड comprises 6 fused segments with compoundized ocelli, antenna and mouth parts which differ according to the insect particular diet, that is grinding, sucking, lapping and sieving. त्यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर इन्सेक्टचं हेड जे आहे, इन्सेक्टचं डोकं, त्यामध्ये 6 सेगमेंट्स आहेत. त्यामध्ये एक नंबर आहे कंपाऊंडाइज, इन्सेक्टचे डोळे. उचली म्हणजे एक प्रकारचा डोळाच असतो, फक्त तो खालच्या साईडला असतो इन्सेक्टच्या. तो पूर्ण डोळा आहे, त्या डोळ्याच्या खालच्या भागामध्ये उचली असतो. अँटिना म्हणजे किड्यांची मिशी. अँड माउथ पार्ट्स, तोंडाचा भाग. तोंडामध्ये माउथ पार्टचे टाईप्स आपण बघितले मागील तासिकेला. विच डिफर अकॉर्डिंग टू इन्सेक्ट पर्टिक्युलर डाएट. आता हे माउथ पार्ट्स जे आहे इन्सेक्टच्या डाएटनुसार म्हणजे आहारानुसार इन्सेक्ट जे खाद्य खातोय त्या खाद्यानुसार, त्याचबरोबर इन्सेक्टच्या प्रकारानुसार त्याचे माउथ पार्ट पडलेले आहेत. त्यामध्ये ग्रिंडिंग म्हणजे काही इन्सेक्ट जे असतात ते संपूर्णपणे फूड जे आहे ते खातात, त्यानंतर तोंडामध्ये माउथमध्ये ग्रिंडिंग करतात म्हणजे त्याचे सुटे भाग तोंडामध्ये ते इन्सेक्टच्या तोंडामध्ये केले जातात. त्यानंतर सकिंग, काही इन्सेक्ट जे आहे ते शोषण आहे, सकिंग म्हणजे शोषणे, त्या प्रकारचा त्यांचा माउथ पार्ट आहे. त्यानंतर लॅपिंग म्हणजे लॅपिंग आपण बघितलं चाटणे, हॉनीबीमध्ये आहे लॅपिंग. त्यानंतर चेविंग, चघळणे, म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्टचे माउथ पार्टचे टाईप्स आहेत. नेक्स्ट द थोरॅक्स इज मेड अप ऑफ 3 सेगमेंट, द प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स अँड मेटाथोरॅक्स, each supporting a pair of legs which may also differ depending on function, that is jumping, digging, swimming and running. आता 2 नंबरचा खंड जो आहे थोरॅक्स, छातीचा भाग, त्यामध्ये त्याचे 3 प्रकार येतात, प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स. आणि हे जे आहे इच सपोर्टिंग पेअर ऑफ लेग. आता या थोरॅक्सच्या भागामध्ये हे जे प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स जो भाग आहे या भागामध्ये पेअर ऑफ लेग आहे, पायाच्या जोड्या इन्सेक्टच्या त्या ठिकाणी बघायला भेटतात. आणि या पायाच्या जोड्या ज्या आहेत तर इन्सेक्टच्या पायाच्या जोड्यांचं ऑल्सो डिफर डिपेंडिंग ऑन फंक्शन, त्यांच्या फंक्शननुसार त्या ठिकाणी टाईप्स ऑफ लेग्स त्या ठिकाणी पडतात. तेच त्यांचासुद्धा आपण अभ्यास केला आहे. तर जम्पिंग उड्या मारण्यासाठी, त्यानंतर डिगिंग खोदकाम करण्यासाठी, स्विमिंग पोहण्यासाठी आणि रनिंग पळण्यासाठी.
तर त्या इन्सेटच्या प्रकारानुसार त्या इन्सेटचे टाईप्स ऑफ लेग. देन नेक्स्ट, usually the middle and the last segment of the thorax have paired wing. आता जो thoraxचा मिडल मधला आणि लास्ट शेवटचा सेगमेंट जो आहे त्या सेगमेंटमध्ये पेअर ऑफ विंग म्हणजे पंखांची जोडी त्या ठिकाणी इनसेटमध्ये बघायला मिळते. द ॲबडॉमेन जनरली comprises 11 segment and contains the digestive and reproductive organs. शेवटचा खंड जो आहे ॲबडॉमेन, त्याला मराठीमध्ये शेपटीकडचा भाग असं म्हणतात. तर हा ॲबडॉमेन जो आहे तो 11 सेगमेंट, त्यामध्ये जवळपास 11 खंड आहे ॲबडॉमेन सेगमेंटमध्ये. अँड कंटेन्स द डायजेस्टिव्ह अँड रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, म्हणजे त्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम जी काय आहे पचनसंस्था तिचं लोकेशन आहे, आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स काय आहे ते लोकेटेड ॲबडॉमेन या पार्टमध्ये आहेत. देन जनरल ओव्हरव्ह्यू ऑफ द इंटरनल स्ट्रक्चर अँड फिजिओलॉजी ऑफ द इन्सेक्ट इज प्रेझेंटेड, including digestive, circulatory, respiratory, muscular, endocrine and nervous system, as well as sensory organs, temperature control, flight, fight and molting. आता जनरली जर बघितलं तर कीटकांचं, इन्सेक्टचं इंटरनल स्ट्रक्चर आणि एक्सटर्नल स्ट्रक्चर जे आहे, एक्सटर्नल स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटतं. त्यामध्ये पेअर ऑफ विंग, पेअर ऑफ लेग, त्यानंतर टाईप्स ऑफ अँटेना, हेड, थोरॅक्स, ॲबडॉमेन हे पार्ट एक्सटर्नली आपण बघू शकतो. पण आतील भागामध्ये इंटरनल पार्ट जे आहेत, इंटरनल स्ट्रक्चर, त्यामध्ये प्रामुख्याने डायजेस्टिव्ह सिस्टम, पचनसंस्था, सर्क्युलेटरी सिस्टम, रक्ताभिसरण संस्था, त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टम, श्वसन क्रियेसंदर्भात, त्यानंतर मस्क्युलर जे आहे त्यामध्ये प्रामुख्याने स्नायूंसंदर्भात आहे. देन एंडोक्राईन, अंतर्गत स्राव अँड नर्वस सिस्टम, मज्जासंस्था, ॲज वेल ॲज सेन्सरी ऑर्गन. त्याचबरोबर सेन्सरी ऑर्गनसुद्धा लोकेटेड आहेत. त्याच्यानंतर टेम्परेचर कंट्रोल, नंतर टेम्परेचर कंट्रोलसाठी सुद्धा त्या ठिकाणी इन्सेट म्हणजे तापमान नियंत्रण करतात. इन्सेटची बॉडी जी आहे ती तापमान नियंत्रण करण्याचं कार्य करते. देन फ्लाईट, उडणे, अँड मॉल्टिंग म्हणजे कात टाकणे, मॉल्टिंग आपण बघितलं आहे. म्हणजे हे जे सगळे टाईप्स जे आहेत ते इंटरनल बॉडीमध्ये, पार्ट्स जे आहेत इंटरनल बॉडीमध्ये लोकेटेड आहेत. देन ॲनाटॉमी ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम, पचन संस्थेची शरीररचना, इन्सेक्टची जी काही पचनसंस्था जी आहे त्याची शरीररचना जी ॲनाटॉमी, त्याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे दुसऱ्या टॉपिकमध्ये. An insect uses its digestive system to extract nutrients and other substance from the food it consumes. आता इन्सेक्टची डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे, पचनसंस्था, याचं कार्य काय, प्रामुख्याने जे काही फूड, जे काही अन्न इन्सेक्टने खाल्लं आहे त्या अन्नाचं जे काही थोडक्यात रूपांतर करायचं. अन्न जे आहे त्याने जे इन्सेक्टने अन्न खाल्लं आहे ते अन्न माउथपाठी सायने चावलं आहे त्याने, तर ते अन्नाचं रूपांतर करायचं, हे कार्य डायजेस्टिव्ह सिस्टमचं आहे. मोस्ट ऑफ दिस फूड इज इंजेस्टेड इन द फॉर्म ऑफ मायक्रो मॉलिक्युल्स अँड अदर कॉम्प्लेक्स सबस्टन्स सच एज प्रोटीन्स, पॉलिसॅकराइड्स, फॅट्स अँड न्यूक्लिक ॲसिड, which must be broken down by catabolic reactions into smaller molecules, that is amino acids, simple sugar, etc., before being used by cells on the body for energy growth and or reproductions. आता इन्सेक्टच्या बॉडीमध्ये इन्सेक्ट ज्यावेळेस फीडिंग करत असतो त्यावेळेस त्याचं फीड जे आहे, जे काही अन्न आहे ते मायक्रोमॉलिक्युल्स असतात, म्हणजे मोठे रेणू असतात ते, आणि त्याचबरोबर कॉम्प्लेक्स सबस्टन्स असतात, संमिश्र फूड असतं ते संमिश्र फूडमध्ये प्रोटीन्स असतात, पॉलिसॅकराइड्स असतात, फॅट्स असतात आणि न्यूक्लिक ॲसिड असतात. आता हे जे संमिश्र घटक जे आहे त्याचं त्या इन्सेक्टच्या बॉडीमध्ये ज्यावेळेस तो फीडिंग करतो त्यावेळेस त्या फीडमध्ये जे काही ॲसिड असतात, अमायनो ॲसिड, सिम्पल शुगर, यांची रिएक्शन होते आणि त्यातून ते अन्न जे आहे, अन्नामध्ये असणारे जे काही युजफुल घटक जे आहेत ते युजफुल घटक तो पेशीमार्फत त्याच्या शरीराला एनर्जी पोहोचवण्याचं कार्य करतो आणि रिप्रोडक्शनसाठी सुद्धा ते फीड जे आहे ते युजफुल आहेत. म्हणजे फीडमधून त्यांना एक प्रकारची इन्सेक्टला एनर्जी भेटते.
आणि एनर्जीच्या माध्यमातून इन्सेक्ट स्वतःची लाईफ सायकल त्या ठिकाणी जगत असतात. देन दिस ब्रेकडाऊन प्रोसेस इज नोन ॲज डायजेशन. आता ही संपूर्ण ब्रेकडाऊन प्रोसेस जी आहे त्याला डायजेशन असं म्हटलं जातं, म्हणजे अन्नाचे पचन असं तरी. आता ही एक डायग्राम आहे बघा, ॲनाटॉमी ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम नोट्समध्ये आहे, व्यवस्थित डायग्राम बघून घ्या. पार्टचे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. The insect's digestive system is a closed system with one long enclosed coiled tube called as the alimentary canal, which runs lengthwise through the body. The alimentary canal जे आहे, बऱ्याचशा वेळेस आपण alimentary canal जे आहे इन्सेक्टमध्ये ऐकलेलं आहे. alimentary canal अन्न व पचनाविषयीची एक ट्यूब असते. आता या ट्यूबचं कार्य काय असतं? आता इन्सेक्ट डायजेस्टिव्ह सिस्टम इज क्लोज सिस्टम आहे, म्हणजे ही डायजेस्टिव्ह सिस्टम जी पचन संस्था जे आहे ते आपल्याला दिसत नाही, आपण ती डोळ्याने बघू शकत नाही, कारण तो इंटरनल पार्ट आहे इन्सेक्टचा. विथ लॉंग एनक्लोज्ड कॉइल ट्यूब. तर इन्सेक्टच्या बॉडीमध्ये एक लॉंग इनक्लोज ट्यूब असते, तिलाच ॲलिमेंटरी कॅनल असं म्हणतात. आणि विच रन्स लेंथवाईज थ्रू द बॉडी. आता इन्सेक्टच्या बॉडीनुसार, इन्सेक्टची लांबी जी आहे त्यानुसार त्या ॲलिमेंटरी कॅनल ट्यूबची लांबी त्या ठिकाणी असते. द ॲलिमेंटरी कॅनल्स ओनली अलाउज फूड to enter the mouth and then get processed as it travels toward the anus. त्या ॲलिमेंटरी कॅनलचं कार्य काय असतं? जे इन्सेक्टनी फीड अन्न जे काही खाल्लं आहे ते माऊथमधून डायरेक्ट ॲलिमेंटरी कॅनलमध्ये जातो, तिथं डायजेशन होतं आणि जो आवश्यक भाग आहे तो त्या ठिकाणी राहतो आणि जो अनावश्यक भाग आहे तो ॲनसकडे जो ॲलिमेंटरी कॅनलमध्ये जो अनावश्यक भाग जो आहे फीडचा अन्नाचा, तो अनावश्यक भाग ॲनसकडे पोहोचवण्याचं कार्य जे आहे ते ॲलिमेंटरी कॅनल करत असतं. देन द ॲनस म्हणजे विष्ठा बाहेर पडण्याचे दार असं त्यांना मराठीमध्ये म्हणतात. द इन्सेक्ट्स ॲलिमेंटरी कॅनल्स हॅज स्पेसिफिक सेक्शन्स फॉर ग्राइंडिंग अँड फूड स्टोरेज, एन्झाईम प्रोडक्शन अँड न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन. स्पिनॅक्टर्स कंट्रोल द फूड अँड फ्लुइड मुवमेंट बिटवीन 3 रिजन्स. आता स्पिनॅक्टरचं कार्य काय असतं? कंट्रोल द फूड अँड फ्लुइड मुवमेंट. फूड जे आहे ते आणि फ्लुइड मुवमेंट जे आहे ती 3 रिजनमध्ये, हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन या 3 रिजनमध्ये कंट्रोल करण्याचं कार्य ते करतं. आणि ॲलिमेंटरी कॅनल मध्ये काही सेक्शन्स असतात, जसे ग्रिंडिंग, जे काही खाद्य खाल्लं आहे ते खाद्याचं थोडक्यात त्याच्यामधून जे आवश्यक घटक जे आहे ते शरीराला पुरवण्याचं कार्य आणि जे अनावश्यक घटक जे आहे ते ॲनसद्वारे बाहेर टाकण्याचं कार्य ॲलिमेंटरी कॅनल करत असतं. त्याचबरोबर फूड स्टोरेज, अन्न साठवणूक केली जाते त्या ॲलिमेंटरी कॅनलमध्ये. एन्झाईम प्रोडक्शन अँड न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन. न्यूट्रिएंट जे आहे अन्न घटक ते ॲब्सॉर्प्शन करण्याचं कार्य केलं जातं. त्याचबरोबर एन्झाईम प्रोडक्शन, हे एन्झाईम्स जे आहे ते तयार करण्याचं कार्य त्या ठिकाणी ॲलिमेंटरी कॅनलमध्ये करत असतात. देन the 3 regions including the foregut, that is stomatodem, midgut, mesoderm and the hindgut, proctodem. आता हे 3 region आहेत, foregut, midgut and hindgut. आत्ताच इन्सेक्टच्या डायग्राममध्ये ही काही डायजेस्टिव्ह सिस्टमची डायग्राम जी आहे त्यामध्ये तुम्ही बघितलं असाल, फोरगट, मिडगट आणि हाइंडगट असे 3 रिजन त्या ठिकाणी दाखवले, 3 खंड त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यामध्ये इन ॲडिशन टू द ॲलिमेंटरी कॅनल, इन्सेक्ट ऑल्सो हॅव पियर सॅल्व्हरी ग्लँड्स अँड सॅल्व्हरी रिसिव्हर्स. आता यामध्ये ॲलिमेंटरी कॅनल जे आहे अन्न व पचनाविषयी काही कॅनल जे आहे म्हणजे ट्यूब जे आहे त्यामध्ये इन्सेक्ट ऑल्सो हॅव पियर, त्याच्यामध्ये पियर त्या ठिकाणी जोडी बघायला भेटते सॅल्व्हरी ग्लँड्स अँड सॅल्व्हरी रिसिव्हर्स, जे काही म्हणजे लाळे संदर्भात आहे. सॅल्व्हरी ग्लँड्स, त्यानंतर सॅल्व्हरी रिसिव्हर्स त्या ठिकाणी दाखवलेलं नाव दिले आहेत. त्यानंतर these structures usually resides in the thorax adjacent to the foregut. आता हे जे स्ट्रक्चर जे आहे फोरगट जे आहे त्याचं लोकेशन जे आहे
तीच स्ट्रक्चर्स युजली रिसाइड इन द थोरॅक्स जो आहे छातीचा भाग, त्यामध्ये फोरग्राउंडचं लोकेशन दाखवलेलं आहे बघा. देन द सॅलिव्हरी ग्लँड्स प्रोड्यूस सॅलिव्हा. द सॅलिव्हरी डक्ट्स लीड फ्रॉम द ग्लँड्स टू द receivers and then forwarded through the head to an opening called as salivarium behind the hypopharynx, which movements of mouth parts help mix saliva with food in the buccal cavity. आता बकल कॅव्हिटी म्हणजे तोंडातील पोकळी, इन्सेटच्या तोंडामध्ये जी पोकळी असते, आणि हायपोफॅरिंक्स म्हणजे टंग लाईक ऑर्गन, म्हणजे थोडक्यात त्याला जीभ असं म्हणतात. हायपोफॅरिंक्सला इन्सेटच्या तोंडामध्ये असणारी जीभ, त्याला हायपोफॅरिंक्स असं म्हणतात, टंग लाईक ऑर्गन. आता बकल कॅव्हिटी जी असते, तोंडातील पोकळी, टंग लाईक ऑर्गन, यांचं काय असतं की सॅलिव्हा जे आहे म्हणजे लाळ, सॅलिव्हरी ग्लँड्स काय करत असते, लाळ प्रोड्यूस करत असते. आणि ती लाळ जी आहे इन्सेटची, म्हणजे हायपोफॅरिंक्स आणि बकल कॅव्हिटी यांच्या माध्यमातून काय होतं आहे, तर प्रामुख्याने बकल कॅव्हिटी, तोंडातील पोकळी आणि हायपोफॅरिंक्स, टंग लाईक ऑर्गन यांच्या माध्यमातून हे काय कार्य करत असतात की सॅलिव्हा जी आहे लाळ इन्सेटच्या तोंडामधील, ती सॅलिव्हरी ग्लँड्स प्रोड्यूस करत असतात. आणि ती लाळ जी आहे ती मिक्स करण्याचं कार्य, म्हणजे फूडमध्ये जे काही फूड त्या इन्सेटने फीड केलं आहे, जे काही अन्न खाल्लं आहे, त्या अन्नामध्ये मिसळण्याचं कार्य जे आहे ते हायपोफॅरिंक्स आणि बकल कॅव्हिटी यांच्यामार्फत होतं. Then saliva mixes with food, which travels through salivary tubes into the mouth, beginning the process of breaking it down. त्यामध्ये प्रामुख्याने सॅलिव्हा जी आहे ती मिक्सिंग करण्याचं कार्य, सॅलिव्हरी डक्ट, त्याचबरोबर मिक्सिंग झाल्यानंतर माउथच्या माध्यमातून सॅलिव्हरी ट्यूब्सच्या माध्यमातून तोंडाच्या भागातील, म्हणजे टाईप्स ऑफ माउथ पार्ट्स वेगवेगळे आहेत. माउथ ट्यूब्स इन टू द माउथ, तोंडामध्ये ते लाळ जे आहे, आणि त्याचप्रमाणे अन्न जे आहे ते पुढच्या प्रोसेससाठी, बिगिनिंग द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग इट डाऊन, ते म्हणजे ती घटक जात असतात. द स्टोमॅटोडियम अँड प्रोक्टोडियम आर द इन्व्हेजिनेशन्स ऑफ द इपिडर्मिस अँड आर लाइंड विथ क्युटिकल इंटिमा. आता यामध्ये जर बघितलं, स्टोमॅटोडियम अँड प्रोक्टोडियम आर इन्व्हेजिनेशन्स, म्हणजे एक भाग दुसऱ्या भागावर अवलंबून असतो. आणि ऑफ द इपिडर्मिस, आता बाह्य त्वचामध्ये आपल्याला हे खंड दिसून येतात 3, स्टोमॅटोडियम, प्रोक्टोडियम आणि मेसोडियम, हे 3 खंड आपल्याला दिसून येतात. 3 खंड आहेत. आता हे 3 खंड जे आहेत बाह्य त्वचेमध्ये यांचं लोकेशन आहे, आणि अँड आर लाईन विथ क्युटिकल, आणि त्यांना अटॅचमेंट जी आहे ती इन्सेटची त्वचा असते. देन द मेसोटेरॉन इज नॉट लाईन विथ क्युटिकल but with rapidly dividing and therefore constantly replace epithelial cells. काही पेशी जे असतात त्या पेशीची निर्मिती, त्याचबरोबर म्हणजे थोडक्यात या 3 पार्टचं जे लोकेशन जे आहे ते या टॉपिकमध्ये, या लाईन्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. द क्युटिकल सेल्स विथ व्हेरी माउल्ड अलॉंग विथ द एक्झोस्केलेटन. तर क्युटिकल सेल जे आहे म्हणजे त्वचेसंदर्भात प्रामुख्याने दाखवलं. एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरील त्वचा, एंडोस्केलेटन आतील त्वचा, क्युटिकल म्हणजे त्वचा. फूड इज मूड डाऊन द गंट बाय मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन्स कॉल्ड ॲज पेरिसॅटलिस. आता गट जे आहे त्याला मराठीमध्ये आतडे असं म्हणतात, आणि मस्क्युलर जे आहे त्याला स्नायू असं म्हणतात. म्हणजे फूड जे आहे अन्न पास करण्याचं कार्य, म्हणजे हे आतडे जे आहेत, आतडे नलिका जे आहेत, ॲलिमेंटरी कॅनल यांच्यामार्फत फूड पास करण्याचं कार्य, त्यांच्या बॉडीमध्ये, इन्सेटच्या बॉडीमध्ये फूड पास करण्याचं कार्य हे पार्ट करत असतात. माउथ जे आहे, तोंडाचा भाग जो आहे तो खाण्याचं कार्य करतो. त्यानंतर हायपोफॅरिंक्स, बकल कॅव्हिटी हे जे आहे तोंडामधील पोकळी, हे प्रामुख्याने काय करतात, जी सॅलिव्हा जी आहे लाळ, सॅलिव्हरी डक्टमधून प्रोड्यूस होणारी सॅलिव्हा लाळ, ती त्या अन्नामध्ये मिक्सिंग करण्याचं कार्य करतात. हे जे 3 पार्ट जे आहे, स्टोमॅटोडियम,
फोरगंड त्याची माहिती बघूयात प्रामुख्याने. दिस रिजन स्टोअर ग्रेन्स अँड ट्रान्सपोर्ट फूड टू द नेक्स्ट रिजन्स इन्क्लुडिंग इन दिस दे आर बकल कॅव्हिटी, द फॅरिंग्स अँड द ओइसोफेगस. द क्रॉप स्टोअर फूड अँड ventricles or gizzards, that is grinder foods. Salivary secretions from the labial glands dilute the ingested food. In mosquito, that is order diphtheria, which are blood feeding insect, anticoagulant and blood thinner are also released here. आता यामध्ये जर बघितलं तर ज्यावेळेस इन्सेक्ट जे आहेत फूड ज्यावेळेस स्टोअर करतात, ते स्टोअर केलेलं फूड जे आहे ना ते एकदम बारीक असतं, म्हणजे ग्रीन्स म्हणजे एकदम बारीक त्या ठिकाणी फूड स्टोअर केलेलं असतं. अँड ट्रान्सपोर्ट टू द नेक्स्ट रिजनला ट्रान्सपोर्ट करण्याचं कार्य कोण करतं? बकल कॅव्हिटी, फॅरिंग्स, ओइसोफेगस, क्रॉप्स, गिझार्ड हे जे पार्ट्स जे आहेत ते फूड ट्रान्सफर करण्याचं कार्य करतात. त्याचबरोबर आता यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर मॉस्किटो डास जो आहे त्याची ऑर्डर आहे डिप्टेरा. तर ह्या ऑर्डरमध्ये मॉस्किटोचं खाद्य काय? ब्लड. तो ब्लड फिडिंग करत असतो आणि ब्लड फिडिंग केल्यानंतर आता त्याच्या शरीरामध्ये जर ब्लड जे आहे जास्त फिडिंग केलं ते ब्लड साठवलं जातं एका ठिकाणी. ते ब्लड जे आहे ते गोठू नये, तर ते ब्लड रक्त जे आहे त्याच्या शरीरामध्ये गोठलं तर काय होईल? तो इन्सेक्ट किल होईल. तर ते रक्त जे आहे गोठण्याची क्रिया थांबवणारं द्रव्य अँटीकॉगुलंट, म्हणजे याला मराठीमध्ये रक्त गोठण्याची क्रिया थांबवणारे द्रव्य तयार करण्याचं कार्य जे आहे ते मॉस्किटोच्या शरीरामध्ये होत असतं. त्याचबरोबर ब्लड थिनर, रक्त पातळ करणारे काही घटक जे आहेत ते मॉस्किटोच्या शरीरामध्ये असतात. त्यामुळे मॉस्किटोने काही फिडिंग केलेलं ब्लड जे आहे ते कधीही गोठलं जात नाही. मेसोस्टेरॉन, मिडगंड. Digestive enzyme in this region are produced and secreted into the lumen, and here nutrients are absorbed into the insect body. Food is enveloped by this part of the gut as it arrives from the foregut by the peristrophic membrane, which is mucopolysaccharide layer secreted from the midgut epithelial cells. It is throughout that this membrane prevents food pathogens from contracting the epithelium and attacking the insect body. It is also act as a filter, allowing small molecules through but preventing large molecules and particles of the food from reaching the midgut cells. आता मेसोस्टेरॉन जे आहे यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर जे काही फीड जे आहे, जे काही अन्न जे आहे, जे अन्न खाल्ल्यानंतर इसने जे अन्न खाल्लं आहे आपण याच्यामध्ये बघितलं टोमॅटोडिडम, त्याच्यामध्ये लाळ मिक्स होते. लाळ मिक्स करण्याचं कार्य कोण करतं? बकल कॅव्हिटी, तोंडातील पोकळी जी असते इन्सेक्टची आहे, त्याचबरोबर फॅरिंग्स, टंग लाईक ऑर्गन जो आहे तो मिक्सिंग करायचं कार्य करतो. आता या भागामध्ये काय होते? जे काही अन्न जे आहे त्या अन्नामध्ये असणारे महत्त्वाचे घटक म्हणजे न्यूट्रिएंट्स जे काही असतील आर ॲब्सॉर्ब्ड टू द इन्सेक्ट बॉडी, म्हणजे इन्सेक्ट बॉडी जे आहे इन्सेक्टच्या शरीराच्या वाढीसाठी लागणारे आवश्यक घटक जे आहे ते घटक इन्सेक्टची बॉडी ॲब्सॉर्ब करण्याचं कार्य करते. आणि जे अनावश्यक घटक जे आहे ते अनावश्यक घटक ॲलिमेंटरी कॅनलमार्फत त्या ठिकाणी बाहेर टाकण्याचं कार्य ॲलिमेंटरी कॅनल जे आहे ती ट्रॅव्हल्स करते. अनावश्यक असणारे घटक ट्रॅव्हल्स कोणाकडे करते? त्या ॲनसकडं. जो काही विष्ठा टाकण्याचा जो मार्ग जो आहे ॲनस, त्या ॲनसकडं ते नको असलेले घटक त्या ठिकाणी ट्रान्सफर केले जातात. थर्ड पार्ट इज देन ऑल्सो आफ्टर द लार्ज सबस्टन्स आर ब्रोकन डाऊन into the smaller ones, digestion and consequent nutrient absorption take place at the surface of epithelium. Microscopic projections from the midgut wall called microvilli increases surface area and allows for maximum absorption of nutrients. आता यामध्ये प्रामुख्याने त्याचीच माहिती सांगितलेली बघा. जे काही अनावश्यक घटक जे आहे ते बॉडीच्या बाहेर टाकले जातात
आणि ते टाकण्याचं कार्य ॲलिमेंटरी कॅनलमार्फत केलं जातं. देन आणि जे आवश्यक घटक जे आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रियन्ट्स म्हणजे बॉडीच्या इन्सेटची बॉडी जी आहे ती वाढण्यासाठी असणारे आवश्यक घटक ते या पार्टमध्ये मेसोस्टेरममध्ये मिडगंडमध्ये केलं जातं. देन थर्ड पार्ट इज हिंडगंड. Hindgut is ectodermal in origin and produced by the posterior invagination of ectoderm. आता हिंडगट इज ectodermal ओरिजिन म्हणजे या हिंडगट जो आहे हिंडगटचा भाग जो आहे त्याच्यामध्ये 8 थर असतात त्वचेचे 8 थर त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येतात. इंटरनल क्युटिक्युलर lining is present which is permeable to salt, ions, amino acids and waters. आता जे इंटरनल असतात आतील भागामध्ये यांचं कार्य काय असतं, लिनिंग जो काही असतो इंटरनल क्युटिकल लिनिंग इज प्रेझेंट विच इज पेरिमेबल टू सॉल्ट, आयन्स, अमायनो ॲसिड्स अँड वॉटर्स. ते काही वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स, अमायनो ॲसिड्स, आयन्स आणि वॉटर जे असतात ते बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब करण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं जातं. द मेन फंक्शन of hindgut are the absorption of water, salt and other useful substance from the feces and urine. The main function of hindgutचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर ॲब्सॉर्ब करणे, त्यानंतर सॉल्ट ॲब्सॉर्ब करणे, त्याचबरोबर अदर युजफुल सबस्टन्स जे युजफुल सबस्टन्स असतील बॉडीसाठी ते ॲब्सॉर्ब करण्याचं कार्य केलं जातं फ्रॉम द फेसेस. आणि जे अनावश्यक घटक जे आहे फ्रॉम द फेसेस विष्ठेच्या स्वरूपात आणि युरिन मूत्राच्या स्वरूपात त्या ठिकाणी बॉडीमधून बाहेर टाकण्याचं कार्य हिंडगटमध्ये प्रामुख्याने केलं जातं. हिंडगट इज डिफरन्शिएटेड इंटू 3 रिजन्स. आता हिंडगटचे जे आहे ते 3 रिजन पडतात. त्याच्यामध्ये इलम, कोलन अँड रेक्टम. आता इलम म्हणजे लहान आतडे असं त्याला म्हटलं जातं मराठीमध्ये, कोलनला मोठे आतडे असं म्हटलं जातं आणि रेक्टम डायग्राममध्ये आहे बघा नाव, रेक्टमला गुदाशय असं म्हटलं जातं. हे 3 पार्ट जे आहे ते हिंडगटमध्ये लोकेटेड असतात. इन द लार्वल ऑफ द स्कॅराबिड्स अँड टर्माइट्स इलम इज पाउच लाईक फॉर हाऊसिंग सिम्बायोटन्स अँड ॲक्ट ॲज अ फर्मेंटेशन चेंबर. आता लार्वा जी आहे स्कॅराबिडची आणि टर्माइटची, तर लार्वा ज्यावेळेस फीडिंग करत असते त्यावेळेस तिच्यामध्ये इलम जे आहे लहान आतडी त्याची एक पिशवी असते, पाऊस लाईक हाऊसिंग सिम्बायोटन्स. एक लार्वाची त्या ठिकाणी पिशवी असते आणि ही लार्वाची पिशवी जी आहे ती प्रामुख्याने स्कॅराबिड्स आणि टर्माइट्समध्ये सापडते. या 2 इन्सेक्टच्या लार्वा जे आहे त्याच्यामध्ये एक पाऊस लाईक हाऊसिंग सिम्बायोटन्स असतं म्हणजे एक पिशवी असते, आतड्यांची पिशवी असते, ॲक्ट ॲज अ फर्मेंटेशन चेंबर, त्यालाच फर्मेंटेशन चेंबर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. Rectums contains rectal pads helping in dehydration of feces and it opens through the anus. आता त्यामध्ये बघितलं तर रेक्टम कंटेन्स रेक्टल पॅड्स. रेक्टम जे आहे म्हणजे गुद्धाशयामध्ये रेक्टल पॅड असतात म्हणजे गुद्धाशयाचे दार रेक्टल पॅड असं त्याला म्हणतात. हेल्पिंग इन डिहायड्रेशन त्याचं कार्य काय असतं, मदत करायची डिहायड्रेशनला ऑफ फेसेस म्हणजे काही विष्ठा जे आहे विष्ठेचे डिहायड्रेशन करायचं. अँड इट ओपन्स आउट थ्रू द ॲनस आणि गुद्द्वार जे आहे ॲनस त्यामार्फत ते बाहेर टाकण्याचं कार्य केलं जातं, विष्ठा बाहेर टाकण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं जातं. थँक्स फॉर टुडेज वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.